एका शहरामध्ये दोन चित्रकार राहत होते. ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. लहानपणापासून दोघेही एका शाळेत शिकले होते. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. एकाचं नाव सदाशिव तर दुसऱ्याचं नाव मोहन होतं. आता मोठे झाल्यानंतर कामानिमित्त ते नेहमी व्यस्त असत. त्यामुळे ते जास्त वेळा भेटत नसत. बऱ्याच दिवसांनी ते एकदा एकमेकांना भेटले. खूप वेळ त्यांच्या गप्पा चालल्या. सदाशिव म्हणाला, कामानिमित्त आपले भेटणे होत नाही, परंतु आता आपण नक्की भेटत जाऊया. मोहन म्हणाला, तुझे अगदी बरोबर आहे. आपण यापुढे एकमेकांना नक्की भेटूया. सदाशिव म्हणाला, अरे मित्रा, मी आत्तापर्यंत खूप चित्र काढली, परंतु माझं काही समाधान झालं नाही. मला असं चित्र काढायचंय की ते लोकांना अगदी खरं वाटलं पाहिजे. मोहन म्हणाला, हो रे, मला सुद्धा असंच वाटतंय. सदाशिव म्हणाला, ठीक आहे, आपण आता 1 आठवड्याने भेटू. आठवड्यामध्ये आपण एक चित्र काढायचं आणि ज्याचं चित्र जास्त खरं वाटेल तो श्रेष्ठ चित्रकार. मोहनने या गोष्टीला होकार दिला आणि पुढच्या आठवड्यामध्ये भेटण्याचे नक्की केले. दोघेही आठवडाभर मेहनतीने चित्र काढण्यात व्यस्त होते. दोघांनीही एकमेकांच्या घरी जाऊन चित्र बघायचे आणि मग निर्णय घ्यायचा असे ठरले. ठरल्याप्रमाणे अगोदर मोहन सदाशिवच्या घरी गेला. त्याने मोहनला आपल्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या बागेत नेले. त्या बागेच्या मध्ये एक मोठे पेरूचे झाड होते. त्या झाडाला खूप असे पेरू लागले होते. तेवढ्यात एक पोपट उडत उडत तेथे आला आणि त्या झाडावर बसला. परंतु ते झाड नव्हते, तर पेरूच्या झाडाचे चित्र होते. तो चोचीने पेरू खाऊ लागला. त्याला ते पेरू खरे वाटले. पण जेव्हा पोपटाला कळले की ते पेरू खरे नाहीत, तेव्हा तो उडून गेला. मोहन म्हणाला, तू खरोखरच खूप सुंदर चित्र काढले आहे. पक्षीसुद्धा तुझ्या चित्राला पाहून फसला. आता मी तुला माझे चित्र दाखवतो. असं म्हणून मोहनने सदाशिवला आपल्या घरी नेले. ते दोघेही मोहनच्या घरी आले, परंतु सदाशिवला चित्र कुठेच दिसेना. सदाशिव मोहनला म्हणाला, मोहन, तुझे चित्र कुठे आहे? मोहन म्हणाला, त्या खिडकीचा पडदा सरकव, म्हणजे तुला मी काढलेले चित्र दिसेल. सदाशिवने पडदा सरकवण्यासाठी हात लावला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो पडदा नाही, ते चित्र आहे. सदाशिवने मोहनचे अभिनंदन केले. तो म्हणाला, मोहन, मी तर एका पक्षाला फसवलं, पण तू तर प्रत्यक्ष एका चित्रकारालाच फसवलंस. तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ चित्रकार आहेस. त्याचे बोलणे ऐकून मोहनला आनंद झाला आणि दोघेही आनंदाने गप्पा मारू लागले.